वाल्मिकी रामायण हे भारतातलंच नव्हे तर सर्व मानवतेचं पहिलं महाकाव्य आहे. मानवाने छंदोबद्ध वाणीमध्ये बोलायला सुरुवात केली, त्याचा ऋग्वेद झाला आणि माणसाने केलेला महाकाव्य रचनेचा पहिला प्रयत्न वाल्मिकी रामायणाच्या रूपाने सिद्ध झाला. किती वर्षापूर्वीचं महाकाव्य असेल हे? मी जेव्हा त्याला आदिकाव्य म्हणतो किंवा प्राचीनतम काव्य म्हणतो तेव्हा ते किती जुनं असेल? रामायणाच्या नंतर महाभारत नावाचं आर्ष महाकाव्य झालं. या महाभारतामध्ये भारतीय युद्धाचं वर्णन आहे. या भारतीय युद्धामध्ये रामचंद्राचा 35वा वंशज बृहद्बल नावाचा हा कौरवांच्याकडून लढत असताना पांडवांच्या हातून मारला गेल्याचा उल्लेख आहे. याचा अर्थ भारतीय युद्धाच्या पूर्वी रामकथा 35 पिढ्या अगोदर घडलेली आहे. भारतीय युद्धाचा काळ महाभारतामधल्या ज्योतिर्विषयक उल्लेखांवरून अभ्यासकांनी निश्चित केलेला आहे. तो आहे ख्रिस्तपूर्व 3101. ख्रिस्तपूर्व 3101 याचा अर्थ आज मितीला भारतीय युद्ध होऊन बरोबर 5096 वर्ष झालेली आहेत. त्यापूर्वी 35 पिढ्या रामकथा म्हणजे रामायण म्हणजे 6000 तरी वर्ष रामायणाच्या इतिहासाला आणि रामायणाच्या निर्मितीला झालेली आहेत. त्याच्यापेक्षा कमी झालेली नाही आहेत. हा जो वाल्मिकी होता, हा वाल्मिकी हा रामायणाच्या समकालीन होता, कारण तो रामायणाचं एक पात्र आहे. त्यामुळे वाल्मिकीचं रामायण नावाचं महाकाव्यसुद्धा 6000 वर्षा इतकं प्राचीन आहे असा त्याचा अर्थ आहे. वाल्मिकी हा केवळ रामायणाचा रचनाकार नव्हता, तर रामायणामध्ये तो सहभागी होता असं मी म्हणालो. त्या अर्थी वाल्मिकींनी सांगितलेली जी रामकथा आहे ती रामकथा ही एकूण इतिहासाच्या बाबतीत अत्यंत विश्वसनीय अशी पहिली कथा आहे. वाल्मिकीच्या नंतर अनेक रामकथा लिहिल्या गेल्यात, परंतु विश्वसनीयतेच्या बाबतीत वाल्मिकीला आपल्याला प्रमाण मानावं लागेल हे लक्षात ठेवून मी यानंतरची जी विधानं करणार आहे ती आपल्याला विचारात घ्यावी लागतील. वाल्मिकी रामायणामध्ये राम नावाचं जे पात्र आहे, ज्याची आपण परमेश्वराच्या ठिकाणी आता अधिष्ठापना करून ठेवलेली आहे, जगातल्या पहिल्या महाकाव्यातलं त्याचं जे चित्र आहे ते पूर्णपणे मानवी आहे. अयोध्याकांडापासून तो युद्धकांडापर्यंतची वाल्मिकीच्या हातची जी रामकथा आहे, त्या रामकथेमध्ये स्वतः राम स्वतःला मनुष्य म्हणवतो. आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम. फक्त बालकांडामध्ये आणि उत्तरकांडामध्ये आद्यंतकांडामध्ये तो परमेश्वराचा अवतार असल्याचा उल्लेख आलेला आहे. आद्यंतकांड म्हणजे बालकांड आणि उत्तरकांड हे वाल्मिकीचं नाही, ते उत्तरकालीन आहे असा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. तसा निष्कर्ष असण्याचं एक कारण ज्याप्रमाणे रामचंद्राला अवतार मानलेलं आहे ते फक्त बालकांडामध्ये आणि उत्तरकांडामध्ये. दुसरं कारण उत्तरकांडामध्ये रामायणाचाच उल्लेख असा आलेला आहे की दिव्यम आर्षस्तवम काव्यम पुरा वाल्मिकीना कृतम. पुरा वाल्मिकीना कृतम याचा अर्थ पूर्वी वाल्मिकीने केलेलं हे काव्य. त्या अर्थी बालकांड आणि उत्तरकांड हे उत्तरकालीन आहेत असं मानलं जातं. अयोध्याकांडापासून तो युद्धकांडापर्यंतची जी रामकथा आहे ती वाल्मिकीच्या हातची आहे. युद्धकांडाच्या शेवटी सगळी निर्वानिरव आलेली आहे. रामचंद्र राज्यावर बसलेले आहेत, सगळी निर्वानिरव आलेली आहे. सगळ्यांना त्यांचे त्यांचे मान सन्मान बहाल केलेले आहेत. इतकंच नव्हे तर युद्धकांडाच्या शेवटी रामायण श्रवणाची फलश्रुतीसुद्धा आलेली आहे. फलश्रुती ही ग्रंथाच्या शेवटी असते. मी हे सांगतो याचं कारण असं आहे की विश्वसनीय अशी जी रामकथा आहे ती अयोध्याकांडापासून तो युद्धकांडापर्यंत आहे आणि त्या ठिकाणचं रामचंद्राचं जे चित्र आहे ते पूर्णपणे मानवी आहे. इतकं मानवी आहे की तुमच्या माझ्या मनामध्ये उत्पन्न होणारे रागलोभादी जी विकार आहेत ते रामचंद्राच्याही अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेले दाखवले आहेत. लक्ष्मण रामचंद्राच्या मागे वनवासामध्ये येण्याचा हट्ट धरू लागला तेव्हा त्याची समजूत घालताना रामचंद्राने केलेल्या युक्तिवादांपैकी एक युक्तिवाद कैकेयीच्या कारस्थानाबद्दल शंका घेणारा आहे. लक्ष्मणाला रामचंद्र सांगतो की माझ्या हक्काचं राज्यपद हिरावून घेऊन आणि भरताला ते अर्पण करून कैकेयीचं समाधान झालं नाही. 14 वर्षाच्या वनवासात तिने मला पाठवलं. या ठिकाणी कैकेयीच्या कारस्थानाचा पूर्वार्ध तेवढा पूर्ण झाला असण्याची शक्यता आहे. उत्तरार्धामध्ये कैकेयी कदाचित आपल्या वडिलांची हत्यासुद्धा करील.
तेव्हा माझ्या पश्चात कैकेयीच्या संभाव्य कारस्थानांवर नजर ठेवण्यासाठी माझ्या वतीनं राजप्रासादामध्ये तू उपस्थित असणं आवश्यक आहे. हा जो कैकेयीबद्दलचा संशय रामचंद्राने व्यक्त केलेला आहे पूर्णपणे मानवी पातळीवरचा आहे. पहिल्या प्रथम अरण्यात गेल्यानंतर ज्या ठिकाणी पहिला मुक्काम झाला, रात्री झोपलेत. लक्ष्मणाच्या मनामध्ये माझ्या लक्षात एकदम आलं की रामचंद्राला झोप लागली नाही, नेतेसारखी कूस पालटत आहेत अस्वस्थपणे. तेव्हा लक्ष्मणाने विचारलं, दादा झोप येत नाही? तेव्हा रामचंद्राने सांगितलं की नाही. त्याने विचारलं का? तर रामचंद्र म्हणाले की मला वनामध्ये पाठवून आणि माझं राज्यपद हिसकावून घेऊन कैकेयीला किती आनंद झाला असेल आणि ती आनंदाने आता राजवाड्यामध्ये थैथै नाचत असेल, ते दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं तरी माझी झोप उडून जाते. हाही रामचंद्र हा पूर्णपणे मानवी आहे असं तुमच्या लक्षात येईल. लंकेवरून परतताना संपूर्ण रावणाचं पारिपत्य करून रामचंद्र परत यायला निघाले होते. त्यांच्या मनामध्ये शंका आली की माणसाला 14 दिवस जरी सत्तेचा लाभ झाला तरी आयुष्यभर ती सोडवाशी वाटत नाही. भरत तर 14 वर्ष सत्तेचा लाभ घेतोय. कदाचित त्याला सत्तेचा लोभ सुटला असण्याची शक्यता आहे. कदाचित सत्तेमध्ये भरत जर मनाने आसक्त झाला असेल तर आपण अयोध्येला परतण्याची गरज नाही. म्हणून त्याने हनुमंताला पुढे पाठवलं आणि सांगितलं की भरताला सांग राम परत यायला निघालेले आहेत. आणि हे सांगताना भरताच्या चर्येकडे तू पहा. त्याच्या चेहऱ्यावर जर यत्किंचित जरी फेरबदल झाला तरी मला येऊन सांग. भरत जर नाराज झाला मी येणार असल्याची बातमी ऐकून तर मला येऊन सांग. मी परस्पर वनामध्ये निघून जाईन आणि माझ्या भरताला पृथ्वीचं राज्य करू देईन. भरतावरचं प्रेम व्यक्त केलं आहे रामचंद्रांनी, पण संशयसुद्धा व्यक्त केलेला आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. शूर्पणखेच्या अवमानाच्या वेळी रामचंद्रांनी जो मिश्किलपणा केला तोही पूर्ण मानवी पातळीवरचा आहे. हे सगळं सांगण्याचं कारण असं की रामायणामध्ये काही प्रश्न उपस्थित होतात आणि त्यामुळे रामचंद्रावर काही आक्षेप घेतले जातात. रामचंद्रावरच्या आक्षेपाचा विचार रामचंद्राच्या मानवत्वाला डोळ्याआड करून चालणार नाही, करता येणार नाही, हे आपण लक्षात घ्या. उदाहरणार्थ रामचंद्रावर घेतले जाणारे जे आक्षेप आहेत त्यातला एक प्रधान आक्षेप मध्ये प्रकाशवाणीवर रामकथा दाखवली जात असताना लहान मुलांनी सुद्धा, रामकथा माहीत नसलेल्या मुलांनी सुद्धा हा आक्षेप घेतलेला आहे. तो म्हणजे वाली वधाबद्दलचा. रामचंद्राने वालीची हत्या का करावी? वालीचा आणि रामचंद्राचा संबंध काय? वाली आणि सुग्रीव हे परस्परांचे भाऊ होते, त्यांच्यामधली भाऊबंदकी होती. त्या भाऊबंदकीमध्ये कारण नसताना रामचंद्राने शिरायचं कारण काय? आणि करायचाच झाला वालीचा वध तर रामचंद्राने तो कप्तानी का कराव्या? सरळ सरळ त्याला आव्हान देऊन का करू नये? वालीशी त्यांनी युद्ध का करू नये? त्यांनी असा कप्तानी वालीचा वध केला, हे रामचंद्राच्या पराक्रमाला शोभत नाही, माणुसकीला सुद्धा शोभत नाही. असं त्यांनी का केलं? असा प्रश्न वालीवधाचं प्रकरण मनामध्ये आल्याबरोबर आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होणं अत्यंत स्वाभाविक आहे. हे प्रश्न आपण रामाला विचारू शकता. फक्त मी आपल्याला आश्वासन एवढंच देतो की जे प्रश्न वालीवधाचा विचार मनामध्ये आल्याबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये उफाळून येतात तेच प्रश्न मित्रांनो किष्किंधा कांडामध्ये स्वतः वालीनी रामचंद्राचा बाण लागल्यानंतर मृत्यूच्या मांडीवर झोपून खुद्द रामचंद्राला विचारलेले आहेत. वालीनी विचारलेले सगळे प्रश्न आज आपण पुनरुच्चारित करीत असतो. वालीनी रामचंद्राला विचारला की तुझा माझा संबंध काय? का तू आमच्या भांड्यात पडावस? आणि जर पडायचंच झालं तर तुम्हाला सांगितलं का नाही? पडायचंच झालं तर तू मला सांगून आव्हान देऊन आमच्यामध्ये पडायचं होतं, मी तुझ्याशी युद्ध खेळलो असतो. तुम्हाला कप्तानी का मारावंस? काय कारण? हे सगळे प्रश्न मृत्यूच्या मांडीवर झोपलेल्या वालीलाही पडले होते आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्याने ते रामचंद्राला विचारले होते किष्किंधा कांडात. आता रामचंद्राने त्याला दिलेले जे उत्तर आहे त्या उत्तराचे सगळे भाग मी आपल्याला सांगतो आणि सुरुवातीलाच सांगून टाकतो की या उत्तरातला एकही मुद्दा मला स्वतःला पटलेला नाही. कितीही भाविक असलो आणि सश्रद्धा असलो तरी मला स्वतःला रामचंद्राच्या उत्तरातला एकही मुद्दा पटला नाही. याचं कारण रामचंद्र असं म्हणालेत की वाली तुला मी मारलं याचं एक कारण तू अधर्म केलेला आहेस. सध्या भरत अयोध्येचं राज्य करतोय आणि भरताचा प्रतिनिधी म्हणून पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी अधर्माचं आचरण होतोय त्या त्या ठिकाणी त्याचं पारिपत्य करण्यासाठी मी हिंडतोय.
तुझ्या हातून अधर्म घडलेला आहे. आपल्या लहान भावाची बायको रुमा, सुग्रीवाची बायको रुमा, ही तू पटकावलेली आहेस आणि भावाची बायको जबरदस्तीनं पटकावणं हा अधर्म तुझ्या हातून घडलेला आहे. त्या अधर्माचं प्रायश्चित्त तुला घडवण्याकरता मला तुझी हत्या करावी लागली. हे पहिलं उत्तर आहे. आणि दुसरं उत्तर आहे की हत्या केली, यामध्ये वेगळं काय घडलं याचं कारण रामचंद्र म्हणतात की शेवटी आम्ही क्षत्रिय राजे मृगयेचे शौकीन असतो आणि वन्य प्राण्यांची शिकार करणं हा आता आमच्या शौकाचा भाग आहे. तू जाणून बुजून शाखामृग आहेस. रामचंद्राचा शब्द आहे शाखामृग, म्हणजे वानर. तू जाणून बुजून शाखामृग आहे, तेव्हा तुझी हत्या मी केली किंवा तुझी शिकार मी केली, यामध्ये मी काहीही गैर केलं नाही. तिसरा मुद्दा असा आहे, राहता राहिला प्रश्न हा कपटानी मारण्याचा. मृगयेचं जे शास्त्र आहे त्या शास्त्रामध्ये आपल्याला हत्या करायची आहे ज्या प्राण्याची, त्या प्राण्यांकरता कपटसुद्धा आचरण्याची सुविधा ठेवलेली आहे. उदाहरणार्थ मोठ्या पिसालेल्या रानहत्तीला मारायचं झालं तर त्याकरता खड्डा करावा लागतो, त्यावर गवत अंथरावं लागतं आणि त्या ठिकाणी खड्डा आहे असा संशय येऊ नये हत्तीला, अशी परिस्थिती निर्माण करावी लागते. हे कपट हत्तीची शिकार करण्याकरता धर्म मानलेला आहे. तेव्हा तुझी शिकार करण्याकरता मी जर कपट केलं असेल तर त्यात माझी काही चुकी नाही. वर्णन असं आहे की रामचंद्राचं उत्तर आल्यानंतर वालीचं समाधान झालं आणि वालीने डोळे मिटले. मला वालीचा हेवा वाटतो की रामचंद्राच्या या उत्तराने मृत्यूपूर्वी त्याचं समाधान व्हावं, कारण जिवंतपणी माझं समाधान होऊ शकलेलं नाही. याचं कारण रामचंद्राच्या उत्तरातला एकही मुद्दा सत्याला धरून नाही. रामचंद्राच्या उत्तरातला एकही मुद्दा सत्याला धरून नाही याचं कारण भरत पृथ्वीचं राज्य करीत होता हे खरं नाही. त्याच वेळेला किष्किंधेमध्ये वालीचं राज्य होतं, लंकेमध्ये रावणाचं राज्य होतं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. एक, आणि अधर्माचं आचरण केल्याबद्दल वालीला अद्दल घडवण्याचं जे काम रामचंद्राने केलं ते जर प्रामाणिक असतं तर त्यासाठी त्यांनी वालीच्या आधी सुग्रीवाचा वध केला असता. याचं कारण दुंदुभी राक्षसाशी लढताना वाली मेला असा जेव्हा संशय सुग्रीवाला आला तेव्हा सुग्रीव परतला आणि त्यांनी किष्किंधेच्या राज्याचा ताबा घेतला. इतकंच नव्हे तर वालीची बायको जी तारा तीही बळकावली. त्यामुळे भावाची बायको बळकावल्याबद्दल जर अधर्म घडला असेल आणि मृत्यूदंड हेच जर त्याचं प्रायश्चित्त असेल तर ते स्वीकारण्याचा पहिला अधिकार वालीच्या अगोदर सुग्रीवाचा होता. दुंदुभी राक्षस आला, त्यांनी वालीला द्वंद्वयुद्धाचं आव्हान दिलं. वालीनी ते स्वीकारले आणि द्वंद्वयुद्ध सुरू झालं. करत करत ते गावाच्या बाहेर गेलेत आणि एका गुहेमध्ये जाऊन युद्ध करायला लागलेत. बाहेर एका दगडावर सुग्रीव बसला होता, 1 वर्ष बसला आणि शेवटी त्या गुहेतून रक्ताचा लोट बाहेर आला. तेव्हा दुंदुभी राक्षसाच्या हातून आपला भाऊ वाली मारला गेला असं समजून त्या गुहेला दगड बसवला सुग्रीवानी आणि स्वतः किष्किंधेच्या सिंहासनावर जाऊन बसला. अशी ती कथा आहे. तेव्हा अधर्माचं आचरण केल्याबद्दल प्रायश्चित्त घडवण्याचा जो दावा आहे तो खरा नाही आहे. आणि दुसरा मुद्दा जो आहे शिकारीचा, तो तर माणूसपणाला सुद्धा धरून नाही. याचं कारण वानर होता वाली, ही गोष्ट खरी आहे, पण शाखामृग नव्हता. याचा अर्थ तो पशु नव्हता. वानर हे वानर जमातीचं किष्किंधेतल्या लोकांचं एक कुलचिन्ह होतं, ज्याला आपण देवक म्हणतो. टोटेम, ते एक टोटेम होतं, देवक होतं, कुलचिन्ह होतं. ती माणसं ही शेपूटधारी अशी वानरं नव्हती. हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. पुढे लंकेवर स्वारी करताना रामचंद्रानेच हे जाहीर केलेल्या आपल्या सैन्यातल्या कुणीही मानवाचा वेश धारण करता कामा नये. मी, लक्ष्मण, सुग्रीव हे फक्त मानवाच्या वेशात राहतील. न चैवम मानुषम रूपम कार्यम हरिभिराहवे, रामचंद्राने सांगितलेलं होतं. त्या अर्थी वानर म्हणजे ते पशु नव्हते, हे आपण लक्षात घ्या. ती ही माणसं होती. आणि किष्किंधाकांडातलं रामायणातलं जे वर्णन आहे ते संस्कृतीच्या विकासाच्या दृष्टीनं इतकं रमणीय आहे. किती सुधारणा झाल्या होत्या त्या काळामध्ये. तेव्हा त्यांना वानर म्हणून हेटाळणी करणं हे मनुष्यतेला धरून नाही आहे. त्यामुळे हे उत्तर बरोबर नाही. माणुसकीला सुद्धा सोडू नये असा माझा प्रतिवाद आहे.
त्यानंतर कपटाचा जो मुद्दा आहे तो आपापच निकालात निघतो. तेव्हा रामचंद्राने वालीच्या वधाचं समर्थन करताना दिलेली जी तिन्ही कारणं आहेत त्यापैकी एकही कारण खरं नाही, पटण्याजोगं नाही, कारण ते सत्याला धरून नाही. इथे वालीवधाच्या विवेचनाचा पूर्वार्ध मी संपवतो. संपवताना पुन्हा त्या विधानाचा पुनरुच्चार करतो. रामाने वालीचा वध केला ही चूक केली. वालीचा वध कपटाने केला ही त्याहून मोठी चूक केली. आणि वालीच्या वधाचं जे समर्थन केलं त्यासारखं चूक समर्थन तर दुसरं कुठलंच नाही. इथे मी माझ्या विवेचनाचा पूर्वार्ध संपवतो आणि विवेचनाचा उत्तरार्ध आरंभ करण्यापूर्वी पुन्हा 3 ठाम विधानं करण्याची मी परवानगी घेतो. त्यातलं पहिलं विधान असं आहे की रामाने वालीचा वध केला हे अत्यंत योग्य कृत्य केलं. दुसरं विधान असं आहे की रामाने वालीचा वध कपटाने केला, अत्यंत अत्यंत योग्य कृत्य केलं. आणि तिसरं विधान असं आहे की वालीच्या वधाचं जे समर्थन रामचंद्राने दिलं त्यासारखं योग्य समर्थन दुसरं उपलब्ध नव्हतंच मुळी. पुन्हा एकदा तुमच्या माहितीकरता त्या तिन्ही विधानांचा पुनरुच्चार करतो. रामाने वालीचा वध केला हे अत्यंत योग्य कृत्य केलं. वालीचा वध कपटाने केला हे यासारखं शहाणपणाचं कृत्य दुसरं नाही. आणि त्याचं जे समर्थन रामचंद्राने दिलेलं आहे त्यासारखं राजकीय सूज्ञपणाचं समर्थन दुसरं उपलब्धच नव्हतं. आता लागोपाठ परस्पर विरोधी विधानं जी केली आहेत त्यांच्या उलगड्याकरता मी तुम्हाला याची पार्श्वभूमी सांगतो. रामाने जो वालीचा वध केला त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. दक्षिण भारताच्या इतिहासाकडे त्या काळच्या आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. वाली हा एक अत्यंत बलाढ्य सम्राट होता. अत्यंत बलाढ्य सम्राट होता. इतका बलाढ्य म्हणजे रावणाचं तर तुम्हाला माहीत आहे. रावणाचं अत्यंत बलाढ्य होता, अत्यंत श्रीमंत होता. रावणाच्या साम्राज्याच्या उत्तर सीमा पंचवटीला होत्या आणि पंचवटीला रावणाच्या उत्तर सीमेचं संरक्षण करण्यासाठी 14,000 राक्षसांचं सीमा सुरक्षा दल खरं आणि दूषण यांच्या आधिपत्याखाली उभं होतं. सीमा सुरक्षा दल खरा आणि दूषण यांच्या नेतृत्वाखाली तिथे उभं होतं. एवढा मोठा रावणाचं प्रभाव क्षेत्र होतं हे आपण लक्षात घ्या. वाली त्याच्याही पेक्षा बलाढ्य होता. वाली त्याच्याही पेक्षा बलाढ्य होता, इतका की वालीनी रावणाचा द्वंद्वयुद्धामध्ये पराभव केलेला होता. रावण वालीला भेटायला आला आणि त्यांनी त्याला द्वंद्वयुद्धाचं आव्हान दिलं. स्वीकारलं वालीनी आणि द्वंद्वयुद्धामध्ये रावणाला इतकं जेरीस आणलं की रावणाने शरणागती पत्करली. शरणागती पत्करल्यानंतर वालीनी त्याला आणलं आणि आपल्या तुरुंगामध्ये टाकलं, कारावासात टाकलं. आणि एवढा मोठा लंकेचा बलाढ्य राजा रावण हा वालीच्या तुरुंगामध्ये खितपत पडला. रावणाचा आजोबा पुलस्त्य नावाचा महामुनी होता. याला कळलं तेव्हा तो वालीला भेटायला किष्किंधेला आला. वालीनी महामुनीचं स्वागत केलं आणि येण्याचं प्रयोजन विचारलं. त्यावेळेला पुलस्त्य महामुनींनी सांगितलं की माझा नातू चिरंजीव रावण तुझ्या कारागृहात आहे असं मला कळलं. वालीनी सांगितलं हो, या कारणासाठी आहे. तेव्हा पुलस्त्यांनी त्याला विनंती केली, वांड आहे, जरा उणगा आहे, तेव्हा त्याला तू क्षमा कर आणि त्याला तू मुक्त कर. आणि त्यांच्या विनंतीवरून वालीनी रावणाला मुक्त केलं. मुक्त करण्यापूर्वी पुलस्त्यांनी ही खबरदारी घेतली की वाली किती बलाढ्य आहे आणि रावणही बलाढ्य आहे. या दोघांची जर युती झाली तर जगाला भारी होतील. म्हणून पुलस्त्य महामुनींनी रावण आणि वाली यांचं अग्निसाक्षिक सख्य करवलं. अग्नी ठेवायचा आणि त्याच्या साक्षीने दोघांनी करारमदार करायचे. मित्रांनो, रावण आणि वाली, किष्किंधा आणि लंका या 2 बलाढ्य अशा शक्तींची युती झालेली आहे. अग्निसाक्षिक याच्या पार्श्वभूमीवर रामचंद्राचा अरण्यामध्ये प्रवेश झालेला आहे. याच्या पार्श्वभूमीवर अरण्यामध्ये प्रवेश झालेला आहे. 2 बलाढ्य अशा शक्तींची युती आणि त्याच्या पार्श्वभूमीवर एकटा राम आणि एकटा लक्ष्मण हे दक्षिणेमध्ये खाली उतरले आहेत. आल्यानंतर पंचवटीला आलेत आणि आल्या त्यांनी 14,000 राक्षसांचं खरं आणि दूषणासह पारिपत्य करून टाकलं आणि रावणाच्या उत्तर सीमेवरचं जे शेवटचं ठाणं होतं ते उद्ध्वस्त केलं. जणू दक्षिणेमध्ये प्रवेश केल्याबरोबर रामचंद्रांनी रावणाच्या साम्राज्यशाहीला शह दिलेला आपला पराक्रमाचा. रावणाचं नाक कापून टाकलं,
रावणाच्या साम्राज्याचा फार मोठा उपमर्द केला आणि रावणाला जणू ही बातमी दिली की तुझ्या बलाढ्यपणाला आव्हान देणारा एक युवक उत्तरेकडून आता दक्षिणेमध्ये प्रविष्ट झालेला आहे. या पार्श्वभूमीवर राम आलेत आणि सरकत सरकत खाली यायला लागलेत. मगाशी मी म्हणालो सुग्रीवाने राज्य बळकावलं. दुंदुभी राक्षसाचा वध करून वाली परत आला तर गुहेवर त्याला दगड दिसला, बाजूला सारलं. बाहेर सुग्रीव नव्हता. किष्किंधेला आला तर चिरंजीव सिंहासनावर बसले होते. इतकंच नव्हे तर आपली बायको जी तारा तिलाही त्यांनी बळकावलेलं होतं. हे पाहिलं आणि वाली इतका संतप्त झाला की त्याने त्याला खेचलं सिंहासनावरून, पदच्युत केलं आणि राज्याच्या बाहेर हद्दपार करून टाकलं. सुग्रीव निर्वासित झाला. त्याला नुसतं हद्दपार केलं नाही, वालीनी त्याची बायको जी रुमा ती बळकावली. असा आहे तो इतिहास. आता वाली राज्य करतोय किष्किंधेचं, तारा आणि रुमासह संसार करतोय आणि सुग्रीव बिचारा राज्याच्या बाहेर एका पर्वत शिखरावर निर्वासिताचं असं जीवन जगतो आहे. तेवढ्यात राम आणि लक्ष्मणाचा तिथे प्रवेश झाला. प्रवेश झाल्याबरोबर सुग्रीवाच्या कातर अंतःकरणामध्ये पहिल्या प्रथम या दोनही अपरिचित पुरुषांबद्दल संशय उत्पन्न झाला. जणू वालीनी आपल्याला मारण्याकरता दोन माणसं पाठवली आहेत असं त्याला वाटलं. म्हणून सुग्रीवानी आपला पंतप्रधान जो हनुमंत त्याला सुगावा काढण्याकरता पुढे पाठवलं की बघ कोण आहेत ते, कशाकरता आले आहेत, काय उद्देश आहे त्यांचा. हनुमंत पुढे गेला. हा हनुमंत सुग्रीवाचा म्हणजे किष्किंधाचा प्रधानमंत्री होता आणि तुम्हाला सांगतो इतका बुद्धिमान होता. या हनुमंताचं चित्रसुद्धा असं आहे की या हनुमंताचे वेदमंत्राचे उच्चार अत्यंत निर्दोष असत. विद्वान होता अत्यंत. सामान्यपणे हनुमंताची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहिली तर आपल्याला शक्तीचीच आठवण येते, बुद्धीची येत नाही. परंतु मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम हे आपण विसरून जातो. हा हनुमंत रामायणामध्ये भेटणारा अत्यंत मुत्सद्दी आहे. त्याला जेव्हा पाठवलं सुग्रीवाने सुगावा काढण्यासाठी या अपरिचित पुरुषांचा, हनुमंत परत आला. सुग्रीवाला म्हणाला की ते जे अपरिचित पुरुष आहेत ते आर्य पुरुष आहेत, अयोध्येचे राजपुत्र आहेत, राम आणि लक्ष्मण असं त्यांचं नाव आहे. नंतर त्यांनी सांगितलं की या दोघांनी एकाकीपणानं पंचवटीच्या रावणाच्या 14,000 राक्षसांच्या सेनेचा खरं आणि दूषणासकट फडशा उडवलेला आहे. इतके ते पराक्रमी आहेत. तिसरी सूचना सुग्रीवाला हनुमंतांनी केली की एवढे पराक्रम, दोघच जण 14,000 राक्षसांचं पारिपत्य करतात, इतक्या पराक्रमी पुरुषाशी आपण जर मैत्री केली तर कदाचित आपला हा विजनवास संपण्याची आशा आहे. सुग्रीवाचा लवकर विश्वास बसेना. 14,000 राक्षसांचं दोघांनी पारिपत्य केल्याची दंतकथा त्याच्यापर्यंत येऊन पोचलेली होती. तो सहजासहजी विश्वास ठेवायला तयार नव्हता. तेव्हा त्याने हनुमंताला सांगितलं की रामचंद्राशी मैत्री करायला तेव्हा तयार होईन मी की त्याचा ऐकलेला जो पराक्रम आहे त्या पराक्रमाची प्रचिती मला येईल. आणि त्या प्रचितीकरता 2 अटी सुग्रीवानी टाकल्यात. त्या ठिकाणी दुंदुभी राक्षसांच्या अस्थीचा एक पहाड उभा होता. पहिली अट टाकली की एका लाथेने हा ढिगारा दूर भिरकावण्याचं सामर्थ्य रामचंद्राने सिद्ध केलं पाहिजे. रामचंद्र धनुर्धर होते, सर्वश्रेष्ठ धनुर्धर होते. त्या धनुर्धरत्वाची सुद्धा साक्ष पटण्याकरता सुग्रीवानी दुसरी अट टाकली की हे जे सप्तताल उभे आहेत, ताडाचे 7 झाडं उभी होती. एका बाणामध्ये एकाच वेळी रामचंद्रांनी या सप्तताल वृक्षाचा भेद करून दाखवला पाहिजे, तर त्याच्या धनुर कौशल्यावर माझा विश्वास बसेल आणि मग त्याच्याशी मैत्री करण्याचा मी विचार करेन. हनुमंतांनी या 2 अटी सांगितल्यात. रामचंद्रांनी या दोन्ही अटींचं पालन केलं. एका लातेने त्यांनी दुंदुभी राक्षसांच्या अस्थीचा तो ढिगारा उद्ध्वस्त करून टाकला आणि एकाच बाणाने संपूर्ण 7ही ताल वृक्षांचा त्यांनी भेद करून दाखवला. त्यावेळेला सुग्रीवाला त्याच्या पराक्रमावर विश्वास ठेवणं भाग पडलं. तो पर्वताच्या खाली उतरला आणि रामचंद्राशी मैत्री करायला तयार झाला.
पण आता रामचंद्राने अट घातली. म्हणाले, मी तुझ्याशी मैत्री करीन, तुझी अपेक्षा माझ्यापासून काय आहे ते अगोदर सांग. सुग्रीव म्हणाला, माझी अपेक्षा एकच आहे की वालीचा वध करायचा, त्याचा काटा काढून टाकायचा आणि किष्किंधेचं सिंहासन मला द्यायचं. रामचंद्राने कबूल केलं. वालीचा काटा काढून टाकतो आणि संपूर्ण किष्किंधेची सत्ता तुझ्या स्वाधीन करतो. त्यासाठी माझ्याही काही अटी आहेत. त्याने विचारलं, कोणत्या? तो म्हणाला, माझी पहिली अट अशी आहे की रावणाने माझी बायको पळवून नेलेली आहे, तिचा शोध लावायचा. दुसरी अट अशी आहे की लंकेवर स्वारी करण्यासाठी तुझं संपूर्ण सैन्य सामर्थ्य माझ्या पाठीशी उभं करायचं. या 2 अटी माझ्या आहेत. आता या परस्परांच्या 2 अटी परस्परांनी सांगितल्यात. पण त्या अगोदर रामचंद्रांनी एक दक्षता घेतली. मला म्हणाले, तोंडातोंडी नको, आपण शास्त्रशुद्ध करार करू. म्हणून रामचंद्रांनी समुद्राचं पाणी आणवलं आणि किष्किंधेचा भावी सम्राट म्हणून सुग्रीवावर अभिषेक केला. आणि किष्किंध्याचा सम्राट आणि अयोध्येच्या सम्राटाचा प्रतिनिधी या शासकीय पातळीवर त्यांनी सुग्रीवाशी करार केला. आणि तो करार पूर्ण झाल्यानंतर मग रामचंद्रांनी सुग्रीवाला विचारलं वालीच्या वधासाठी. त्यांनी एक युक्ती सुचवली. म्हणाले, तू एक कर की वालीला द्वंद्वयुद्धाचं आव्हान दे. तुम्ही दोघेजण द्वंद्वयुद्ध करा, त्याचवेळी मी आडून वालीचा वध करीन. सुग्रीव गेला वालीला द्वंद्वयुद्धाचं आव्हान द्यायला. वालीला आश्चर्य वाटलं की हे चिरंजीव इतके ताकदवान कधी झालेत की आज मला द्वंद्वयुद्धाचं आव्हान देण्याकरता तो धजावतोय. ठीक आहे म्हणाला. उतरला आणि द्वंद्वयुद्धाचं आमंत्रण स्वीकारलं आणि द्वंद्वयुद्धाला सुरुवात झाली. त्या ठिकाणी वालीनी आपल्या सामर्थ्याने सुग्रीवाला इतकं हैराण केलं, ज्याने रावणाचा पराभव केला होता त्याच्यापुढे सुग्रीव काय होता, की सुग्रीवाने शरणागती जाहीर केली की भैया आपण हारलो. वालीनी त्याला सोडलं आणि तो आवेशाने किष्किंधेला परत गेला. आणि घाबरून सुग्रीव रामचंद्राकडे आला आणि म्हणाल, कामाला यार, तुम्ही आम्हाला वचन देता आणि आम्हाला खुशाल तिथे मरायला प्रवृत्त करता. अहो, जर मी ही शरणागती कबूल केली नसती तर वालीने माझा मृत्यूच घडवला असता. हे काय तुमचं वचन आहे? रामचंद्राने प्रामाणिकपणाने सांगितलं, तुला खरं सांगू, मी बाण घेऊन सज्ज होतो, पण तुम्ही दोघे भाऊ इतके सारखे आहात परस्परांशी, इतकं साम्य आहे तुमचं की यापैकी वाली कोण हेच मला ठरवता येईना. चुकीने वाली म्हणून बाण मारायला जावं आणि तो सुग्रीवाला लागला तर सगळ्या व्यूह ढासळायचा. म्हणून मी मागे पुढे पाहत होतो, मला माफ कर. तो म्हणला, आता काय? तो म्हणला, आता तू उद्या पुन्हा आव्हान दे. तो म्हणलं, हे बरं झालं, आज मेलो नाही तर उद्या मरीन. रामचंद्र म्हणाले, तसं नाही, तू उद्या आव्हान दे आणि तुझ्याजवळ एक खून ठेव, एखाद्या वृक्षाची फांदी ठेव. ती फांदी ज्याच्याजवळ आहे तो सुग्रीव आहे असं मी समजेन आणि दुसऱ्याला बाण मारेन. तो म्हणाला, आता तरी नक्की ना? राम म्हणाले, नक्की. आणि सुग्रीव पुन्हा वालीला आव्हान देण्याकरता गेला. वालीला आश्चर्य वाटलं की काल मस्ती जिरली नाही वाटते, आज पुन्हा मला आव्हान द्यायला आलाय. ठीक आहे, तू आव्हान देतोस आहेस तर मी स्वीकारतो. वाली आव्हान स्वीकारून सुग्रीवाशी द्वंद्वयुद्ध करायला गेला. एक हृद्य प्रसंग किष्किंधा कांडामध्ये आहे की तारा बाहेर आली आणि तिने वालीला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणाली, थांबा, इतक्यात आव्हान स्वीकारू नका. काल त्याचा पराभव केल्यानंतर सुद्धा आज आपल्याला आव्हान द्यायला तो धजावतो आहे. याच्या मागे मला कुठल्या तरी कारस्थानाचा वास येतोय. वाली म्हणाला, कुठलं ग कारस्थान? तर ती म्हणाली, माझ्या हेरांची बातमी आहे की राम आणि लक्ष्मण नावाचे 2 आर्य पुरुष दक्षिणेमध्ये आलेले आहेत. त्यांनी 14,000 राक्षसांचं पारिपत्य केलेलं आहे. इतके ते पराक्रमी आहेत. मला असं वाटतं की त्यांची मदत असल्याशिवाय सुग्रीव दुसऱ्यांदा तुम्हाला द्वंद्वयुद्धाचं आव्हान द्यायला धजावणार नाही. त्या वालीनी सांगितलं की राम आणि लक्ष्मण दक्षिणेमध्ये आलेले आहेत अशी माझ्याही हेरांची बातमी आहे. परंतु ते सुग्रीवाच्या पाठीशी उभी असतील
असा संशय बाळगण्याचं कारण नाही. ते पराक्रमी आहेत, त्यांच्या पराक्रमाची ख्याती माझ्याही कानापर्यंत आलेली आहे. परंतु ते सुग्रीवाला मदत करतील असं मला वाटत नाही. याचं कारण असं आहे, वाली म्हणतो राम आर्य पुरुष आहे, काहीही कारण नसताना आम्हा दोघांच्या भांडणामध्ये तो विनाकारण हस्तक्षेप करणार नाही. मित्रांनो, रामचंद्राच्या आर्यत्वावर भरोसा ठेवून वाली द्वंद्वयुद्धाला प्रवृत्त झाला आणि त्यामध्ये रामचंद्राच्या हातून मारला गेला. वाली रामचंद्राच्या हातून मारला गेल्याबरोबर आपोआप किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला मिळालं आणि वालीची बायको जी तारा ती तू सुद्धा त्यांनी पटकावली. हे जर रामचंद्राने केलं नसतं तर काय झालं असतं? रामचंद्राला युद्धच करायचं होतं वालीशी, तर सरळ सरळ आव्हान देऊन युद्ध करायचं होतं. मित्रांनो, आपल्याला विसरता येणार नाही की रामचंद्र हे राजपुरुष होते आणि राजपुरुषाजवळ जे राजनैतिक चातुर्य असायला पाहिजे होतं तेही रामचंद्राजवळ पुरेपूर होतं. रामचंद्राला परमेश्वराचा अवतार मानल्यामुळे तो आपल्या लेखी फक्त श्रद्धेचा विषय झाला आणि त्यामुळे त्याच्या राजकीय शहाणपणाकडे आपलं दुर्लक्ष होऊ लागलं. आपल्याला हे विसरता येणार नाही की रामो राजमणी सदा विजयते. राम हा राजमणी होता, राजपुरुषांमधला तो सर्वश्रेष्ठ राजा होता, हे आपल्याला विसरता येणार नाही. त्याच्या राजनैतिक मुत्सद्दीपणाने त्याला सल्ला दिला की वालीला सरळ सरळ आव्हान देणं सोपं नाही. रामचंद्र हे अत्यंत पराक्रमी होते आणि कोणाचीही शक्ती त्याच्यापुढे टिकली नसती. ही श्रद्धा 6000 वर्षानंतर तुमच्या मनामध्ये स्थिर होऊ शकते, पण 6000 वर्षापूर्वी वालीचा जो लौकिक होता की 14 चौकड्यांचा राजा असणाऱ्या रावणाचा सुद्धा त्यांनी पराभव केलेला होता, अशा वालीशी आव्हान देऊन युद्ध करणं हे एक प्रकारची जोखीम होती. आणि रामचंद्र हे राजे असल्यामुळे जोखीम पत्करण्याच्या विरुद्ध होते. अंगद जेव्हा शिष्टाई करायला रावणाकडे गेला आणि तो टेहळणी करत असताना लंकेची त्याला रावण दिसला. सौद तलावर उभा असलेला रावलाच नाही त्याला. त्याने एकदम झेप घेतली रावणावर, परिणामी पकडला गेला, कैद झाला. त्याने सांगितलं मी रामचंद्राचा दूत आहे आणि राजदूत अवध्य असतो, म्हणून त्याला सोडण्यात आलं. त्यावेळेला रामचंद्राने अंगदाची कानउघाडणी केलेली आहे. युद्धाच्या वेळी, राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी माणसांनी कोणत्याही अभिनिवेशामध्ये जोखीम पत्करता कामा नये अशी कानउघाडणी ज्या रामचंद्राने अंगदाची केली, तो स्वतः जोखीम पत्करायला तयार होणार नव्हता. रामचंद्राच्या पराक्रमावर आपला किती विश्वास असला, श्रद्धा असली, अशी कल्पना करा की जर रामचंद्राचा पराक्रम कुठल्याही कारणाने कमी पडला असता तर रामचंद्र वालीवर विजय मिळवू शकले नसते, परिणामी रामायणच घडलं नसतं. तेव्हा रामचंद्राने जोखीम पत्करली नाही. झालेल्या कराराप्रमाणे रामचंद्राने आव्हान दिलं असतं. ते केवळ वालीचंच सैन्य नव्हतं, लंकेचंही सैन्य त्याच्या मदतीला धावून आलं असतं. लंका आणि किष्किंधा याच्या विरुद्ध रामचंद्राला उभं राहावं लागलं असतं आणि त्यामध्ये विजयाची शाश्वती फार कमी होती, हे आपल्याला विसरता येणार नाही. म्हणून रामचंद्राने वालीचा वध केला आणि तो कपटानी केला. याचं कारण, कपटानी केल्यामुळे वालीसारखा बलाढ्य शत्रू नाहीसा झाला. शत्रू नाहीसा झाला याचा अर्थ फक्त नेता नाहीसा झाला आणि किष्किंधेचं संपूर्ण सैन्य रामचंद्राच्या सहाय्यासाठी सुरक्षित राहिलं. मला सांगा, राम रावणाचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये युद्ध हे लंकेच्या विरुद्ध आणि अयोध्येचं होतं. या युद्धामध्ये राम आणि लक्ष्मणाखेरीज अयोध्येचा तिसरा सैनिक कोण होता मला सांगा ना? संपूर्ण सैन्य हे किष्किंधेचं होतं. रामाने आव्हान दिलं असतं किष्किंधेच्या भवितव्यामध्ये आपल्या उपयोगी पडण्याची शक्यता असणाऱ्या सैनिकांची हत्या रामचंद्राच्या हातून झाली असती, हा फार मोठा आत्मघातकीपणा झाला असता. म्हणून रामचंद्राने नेता तेवढा उडवला आणि सैन्य सगळं सुरक्षित ठेवलं, ते त्याच्या मदतीला आलं. आणि सैन्य किती मदतीला, किती प्रचंड असेल आपण कल्पना करा. वर्णन असा युद्धकांडामध्ये की रामचंद्राच्या सैन्याने संपूर्ण लंकेला वेढा घातलेला होता. लंकेचं क्षेत्रफळ किती होतं?
शतयोजन विस्तीर्णा, 20 योजन मायता, 100 योजन लांब होती, 20 योजन रुंद होती, 120 आणि 120 240 चौरस योजनांच्या लंकेला रामचंद्राच्या सैन्याने वेढा दिलेला होता. एका बाजूच्या सैन्याचा निरोप दुसऱ्या बाजूला पोचवायचा असेल, मध्ये किती दिवस लोटले असतील याची तुम्ही कल्पना करा. एवढं प्रचंड सैन्य रामचंद्राला मिळालं. वालीचा कपटानी वध केला म्हणून. ही रामचंद्राची जी व्यूहनीती होती ती यशस्वी झाली. आणि त्यानंतर युद्धकांडामध्ये रामचंद्राने केलेली जी रचना आहे सगळी युद्धाच्या कार्यक्रमाची, तीही आपण पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल. रामचंद्राने किष्किंधेचं सैन्य केलं आणि ते सगळं सैन्य त्यांनी विशिष्ट अवस्थेमध्ये, विशिष्ट आकारामध्ये रचलं. व्यूह म्हटलेलं आहे त्याला. रामचंद्राने पुरुषव्यूह तयार केला. गज गवय गवाक्ष हे 3 सेनापती पुढे होते, मध्ये रामचंद्र होते आणि त्यानंतर पुन्हा सेना होता. असा एक पुरुषव्यूह तयार केला आणि पुरुषव्यूह तयार करून रामचंद्राचं सैन्य लंकेवर चढाव करण्याकरता निघालं. ते निघालं असताना सेनापतींनी किंवा सेना प्रमुखांनी जे करायला पाहिजे ते सगळं रामचंद्रांनी सुद्धा केलं. समोर एक टेहळणी पथक पाठवलं. आपल्याला लंकेला पोचायला जास्तीत जास्त जवळचा आणि सोयीचा मार्ग कोणता आहे याची टेहळणी हे पथक करत होतं. त्यानंतर दुसरं व्यवस्था पथक पाठवलं. कुठे आपल्याला छावणी टाकता येईल, कुठे मुक्काम करता येईल, त्या ठिकाणी पाण्याची आणि धान्याची सोय कशी करता येईल याची व्यवस्था करण्याकरता दुसरं पथक पाठवलं. आणि त्यानंतर रामचंद्राचं सैन्य निघालं. जो प्रदेश सोडला तो प्रदेश, त्या प्रदेशातलं धनधान्य रामचंद्राच्या सैन्याने जाळून टाकलं. जो प्रदेश सोडला त्या प्रदेशातले जे जलाशय होते ते विषमिश्रित करून टाकलेत. शत्रूच्या बंदोबस्तासाठी ज्या दक्षता घ्यायच्या त्या सगळ्या दक्षता रामचंद्राने सुद्धा घेतल्यात. आणि रामचंद्राचं सैन्य समुद्राच्या वाळवंटामध्ये येऊन उभं राहिलं. समुद्राच्या वाळवंटामध्ये येऊन राहिलं. तिकडे समुद्र आणि इकडे सैन्य समुद्र, सेना समुद्र. आणि आता लंकेला जाण्यासाठी रामचंद्र मार्ग शोधायला लागलेत. कसं जाता येईल हा समुद्र ओलांडून रामचंद्र मार्ग शोधायला लागलेत. आणि तुम्हाला लक्षात येईल की रामचंद्राने 3 दिवस अनुष्ठान केलं. समुद्र बदला नाही. तेव्हा संतापाने रामचंद्राने आपलं धनुष्य उगारलं. तेव्हा समुद्र त्यांना शरण आला असं वर्णन आहे. आणि समुद्राने त्यातल्या त्यात सेतू बांधण्याकरता उपयुक्त असणारी उथळ जागा रामचंद्राला दाखवली. रामचंद्राच्या सैन्यामध्ये नल नावाचा एक स्थापत्यविज्ञ होता, एक इंजिनियर होता. त्यांनी ते सगळं अंतर दोऱ्यांनी या वृक्षांच्या सालीच्या त्यांनी वळून दोऱ्या तयार केल्यात. ते सगळं अंतर मोजलं. पहिल्या प्रथम त्यांनी वृक्ष तोडलेत. आम्र, अशोक, धव, शातकर्ण असे सगळे मोठमोठे वृक्ष तोडलेत. त्याचे बुंदे परस्परांना बांधलेत. त्याचा तराफा तयार केला. तो तराफा अगोदर ठेवला. त्याच्यानंतर त्यावर मोठमोठे प्रस्तर टाकलेत. आणि अशा रीतीने त्यांनी तो सेतू तयार केलेला आहे. आपण जे वर्णन वाचतो की प्रत्येक वानर डोक्यावर दगड घ्यायचा, सियाबल रामचंद्र की जय म्हणायचा आणि टाकायचा आणि ते दगड तरंगायचे. मित्रांनो, सुदैवाने जगाच्या पहिल्या महाकाव्यामध्ये इतकं कल्पनारंजक वर्णन नाही आहे. वस्तुस्थितीला धरून आहे. वर्णन असं केलं आहे, पर्वताश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवहंतीच. मोठमोठे पर्वत त्यांनी उपटले. त्याचा अर्थ ती पर्वत शिखरं उखडून टाकण्याकरता आवश्यक असणाऱ्या सुरुंगाच्या दारूसारखं द्रव्यसुद्धा रामचंद्राने वापरलं असलं पाहिजे. आणि यंत्रही परिवहंतीचं माणसांनी नाही ओढून आणलेत, यंत्रावर आणलेत. मोठमोठ्या गाड्यांवर ते सगळे पर्वत किंवा प्रस्तरखंड रामचंद्राने आणलेत आणि ते तिथे टाकलेत. अशा रीतीने तो सेतू तयार केला. आणि सेतुबंधन हे रामचंद्राच्या आयुष्यातलंच नव्हे तर भारताच्या इतिहासातलं एक अभूतपूर्व अशा रीतीचं दैदिप्यमान कृत्य होतं. रावणाच्या राजधानीला आणि राज्याला एक नैसर्गिक संरक्षण या समुद्रामुळे लाभलेलं होतं. एकूणच रावणाची संरक्षण व्यवस्था फार कडेकोट होती. पहिलं संरक्षण समुद्राचं आणि त्यानंतर लंकेच्या राजधानीला 4 दुर्ग होते. पहिला दुर्ग, त्यानंतर खंदक, त्यानंतर दुर्ग,
त्यानंतर अरण्य, त्यानंतर दुर्ग, त्यानंतर डोंगर, त्यानंतर दुर्ग आणि मग लंकेचं प्रवेशद्वार. त्यातलं सगळ्यात मोठं असं जे संरक्षण समुद्राच्या रूपाने त्याला लाभलेलं होतं त्याला खिंडार या सेतुबंधनाच्या कृत्याने पडलं. सेतू पूर्ण झाला आणि प्रयोग म्हणून रामचंद्राने वानर सैन्याचं पहिलं पथक त्याहून रवाना झालं. ते सुखरूपपणे पोचल्याचं पाहून मागोमाग एक एक पथक हे सेतुबंधावरून रावणाच्या साम्राज्यामध्ये प्रविष्ट होत गेलं आणि हळूहळू संपूर्ण सैन्य समुद्र पार करून लंकेमध्ये उपस्थित झालं. रावणाला ही बातमी कळली. समुद्रसुद्धा ओलांडून रामचंद्राचं सैन्य हे लंकेच्या आवारामध्ये प्रविष्ट झाल्याचं त्याला कळलं. त्याचा विश्वास बसेना. तो स्वतः आपल्या राजवाड्याच्या सौध तलावर चढून गेला आणि तिथून त्यांनी सभोवार पाहिलं. समुद्राच्या काठाशी दुसरा सैन्य समुद्र बसलेला होता. त्यावेळेला त्याला खरंच धास्ती वाटली. जे अशक्य होतं ते घडून आलं होतं. जे कधी घडणार नाही याबद्दल रावणाला आत्मविश्वास होता ते आता घडलेलं होतं. आता तातडीने आपल्या संरक्षणाचा विचार करणं आवश्यक होतं. रावण खाली आला आणि त्याने आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. अखेर रामचंद्राचं सैन्य लंकेच्या साम्राज्यामध्ये प्रविष्ट झाल्याची वार्ता दिली आणि आता यानंतर आपण कोणती पावलं उचलायची याबद्दल त्याने आपल्या सहकाऱ्यांचा सल्ला विचारला. सहकारी रावणाचेच होते आणि रावणाच्या आजपर्यंत प्रस्थापित झालेल्या अलौकिक सामर्थ्यावर भिस्त ठेवून होते. त्यामुळे त्यांनी रावणाची समजूत घातली की रावणाचं पारिपत्य करण्याचं सामर्थ्य प्रत्यक्ष देवांमध्येही नाही, देवही रावणाचे दास बनून राहिलेले आहेत. तिथे मानवाची भीती बाळगण्याची आपल्याला गरज काय. त्याही काळामध्ये या खुशामतीने रावण फुशारून गेला आणि रामचंद्राचं पारिपत्य करण्याचा दुसरा कुठलाही उपाय करायचा नाही या निर्णयावर मंत्रिमंडळाची बैठक खलास झाली. विरोध करणारा एकच होता, रावणाचा मंत्री, त्याचं नाव बिभीषण. बिभीषण बाकी त्यावेळेला असं म्हणाला की बाकीच्यांचा सल्ला काय असेल तर असो, परंतु मला स्वतःला आपण या बाबतीत इतकं बेफिकीर राहणं आवश्यक नाही असं वाटतं. याचं कारण रामचंद्र पराक्रमी आहे. आतापर्यंत रावणाशी वैर ज्यांनी पत्करलं त्यापेक्षा पराक्रमी आहे. त्या ठिकाणी एकाकीपणे त्यांनी 14,000 राक्षसांचं पारिपत्य केलेलं आहे. रावणाला सुद्धा अजिंक्य ठरलेल्या वालीचा त्यांनी पराभवच नव्हे तर वध सुद्धा केलेला आहे. इतक्या सामर्थ्य संपन्न आणि पराक्रमी अशा राजपुरुषाशी वैराऐवजी आपण जर मैत्र केलं तर जगामध्ये ही युती अत्यंत बलाढ्य होईल आणि कोणालाही त्याला जिंकता येणार नाही. तेव्हा रामचंद्राच्या वैरभावाचा विचार मनातून काढून टाकून त्याच्याशी आपण मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे आणि मैत्रीबाबत आपलं मन निर्मल असल्याचं रामचंद्राला पटावं यासाठी त्याची पळवून आणलेली जी बायको सीता तिला आपण सन्मानपूर्वक परत केलं पाहिजे. अर्थातच बिभीषणाचा हा सल्ला मानला गेला नाही. सर्वांनी तो फेटाळून लावला आणि रावणाने सुद्धा तो फेटाळून लावला. दुसऱ्या दिवशी बिभीषणाला राहवलं नाही. सकाळीच तो रावणाकडे आला आणि त्यांना म्हणायला लागला, काल निर्णय झाला पण तरी मला स्वस्थता नाही. याचं कारण मला असं दिसतंय की सीतेची पावलं लंकेच्या भूमीला लागल्यापासून तऱ्हेतऱ्हेचे अपशकुन व्हायला लागले आहेत. भालू आणि कुत्री ओरडायला लागली आहेत. पक्षी कर्कश चित्कार करायला लागले आहेत. इतकंच नव्हे तर यज्ञाच्या हवीर द्रव्यामध्ये किडे निघू लागलेले आहेत. हे सगळे अपशकुन आहेत. ही सगळी दुश्चिन्ह आपल्याला जर दूर सारायची असतील तर ज्या सीतेच्या पावलापासून ती सुरू झाली त्या सीतेला आपण आपल्या राज्यातून हाकललं पाहिजे आणि रामाच्या स्वाधीन केलं पाहिजे. रावणाला हेही पटलं नाही. रावणाला हेही पटलं नाही आणि ऐन निर्वाणीच्या वेळी आपला भाऊ म्हणवणारा आपला मंत्री बिभीषण आपला अवसानघात करणारा सल्ला देतो या संतापाने वेडावून रावणाने बिभीषणाला आपल्या राज्यातून हद्दपार केलं. आणीबाणीच्या वेळी सत्ताधाऱ्यांची माथी कशी सैरभैर होतात आणि कसा अविवेकाचा निर्णय घेतात त्याचा 6,000 वर्षापूर्वीचा हा वृत्तांत आहे. रावणाने बिभीषणासारख्या आपल्या भावाला आणि जवळच्या एका मंत्र्याला ऐन त्यावेळी हद्दपार करण्याचा परिणाम काय होईल याची कल्पनाही त्याच्या मनाला आली नाही. त्याने बिभीषणाला कैद करायला पाहिजे होतं, स्थानबद्ध करून ठेवायला पाहिजे होतं, कडेकोट बंदोबस्तामध्ये देखरेख ठेवायला पाहिजे होती. त्याऐवजी त्यांनी त्याला हद्दपार केलं.
हद्दपार केल्याचा परिणाम असा झाला की बिभीषण लंकेवरून निघाला, थेट रामचंद्राच्या सैन्याला येऊन मिळाला. बिभीषणाला येताना पाहून रामचंद्राच्या सैन्यामध्ये चलबिचल उत्पन्न झाली. एक अपरिचित माणूस येतोय, कदाचित तो रावणाचा हेर असेल, कदाचित तो रावणाचा दूत असेल, कदाचित भेद उत्पन्न करण्यासाठी तो आला असेल, कदाचित माग काढण्यासाठी आला असेल, असं वाटून त्यांच्यामध्ये चलबिचल उत्पन्न झाली. तेव्हा रामचंद्राने हनुमंताला पुढे पाठवलं शोध घेण्याकरता. कोण आहे, कशासाठी येतोय याचा शोध घेण्याकरता. हनुमंत गेला आणि परत आला आणि रामचंद्राला त्यांनी वृत्तांत दिला की बिभीषण येतोय. बिभीषण हा रावणाचा मंत्री, बिभीषण हा रावणाचा भाऊ, आणि तो ऐन युद्धाच्या तोंडाशी आपल्याकडे येण्याचं कारण काय, अशी शंका रामचंद्राच्या मनामध्ये उत्पन्न झाली. हनुमंतानी त्याला उत्तर दिलं की रावणाशी त्याचं भांडण झालेलं आहे, रावणाने त्याला हाकून लावलेलं आहे, म्हणून रामचंद्राचा आश्रय मागण्याच्या उद्देशाने तो आपल्याकडे येतोय. रामचंद्राने त्याला विचारलं की आपण त्याला आश्रय द्यावा का, तुझं मत काय. तेव्हा हनुमंतानी उत्तर दिलं, त्याचं निरीक्षण असं आहे. हनुमंताने उत्तर दिलं, तो म्हणाला बिभीषणाची मुद्रा अत्यंत प्रसन्न आहे, त्या अर्थी त्याच्या मनामध्ये कपट नाही. आणि बिभीषण आपल्याकडे येतो याचं कारण आपला लौकिक त्याच्या कानावर आहे. आपला लौकिक त्याच्या कानावर आहे. रावणाला सुद्धा अजिंक्य ठरलेल्या वालीचा आपण वध केलेला आहे, आणि वालीचा जरी आपण वध केला तर किष्किंधेचं साम्राज्य वालीच्या भावाला अर्पण केलेलं आहे. त्या आशेने तो आपल्याकडे येतोय की राम अत्यंत बलाढ्य आहे आणि तो रावणाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, आणि लंकेचं पारिपत्य केल्यानंतर राम लंकेचं साम्राज्य बळकावणार नाही, रावणाच्या भावालाच देईल, या आशेने तो आपल्याशी सलगी करण्याकरता आलेला आहे. माझा सल्ला असा आहे की त्याच्याशी मैत्री करायला हरकत नाही. रामचंद्राने तो सल्ला मानला, बिभीषणाचं स्वागत केलं, आणि बिभीषणाला मान्यता देण्यापूर्वी रामचंद्राने समुद्राचं पाणी आणून लंकेचा भावी सम्राट म्हणून बिभीषणाला राज्याभिषेक केला, आणि बरोबरच्या पातळीवरून सुग्रीव, बिभीषण आणि रामचंद्र यांनी मैत्रीच्या वाटाघाटी केल्यात. परत परत रामचंद्र अशा एखाद्या पदच्युत राजाला राज्याभिषेक का करतात. आपल्या लक्षात येईल की यानंतर ज्या राज्याचं पारिपत्य करायचं असतं त्या राज्याचा भावी सम्राट म्हणून एकदा मान्यता दिली तर त्या पात्रतेमध्ये आणि त्या अधिकारामध्ये होणारा जो करार असतो तो करार त्यानंतरच्या काळामध्ये त्यांना बंधनकारक होत असतो. रामचंद्रांनी या सर्वांना अगोदर अभिषेक केला, त्या देशाचा सम्राट म्हणून त्यांना मान्यता दिली, आणि त्यानंतर मग त्यांच्याशी मैत्र केलं आणि करार केला. बिभीषणाशी केलेला करार एवढाच होता. बिभीषणाशी केलेला करार एवढाच होता की बिभीषणाने रावणाच्या सैन्यातली मर्मस्थानं आपल्याला सांगावीत, आणि त्या अटीवर रावणाचं पारिपत्य केल्यानंतर लंकेचं साम्राज्य आपण बिभीषणाला अर्पण करावं. हा करार झाला, आणि त्यानंतर रामचंद्राचं सैन्य बिभीषणाच्या मार्गदर्शनानुसार पुढे कूच करू लागलं. रावणाने आपला एक दूत पाठवला शुक नावाचा, रामाच्या सैन्याच्या सामर्थ्याचा माग काढण्यासाठी. त्याला पाहिल्याबरोबर बिभीषणाने इशारा दिला की हा रावणाचा हेर येतोय. वानर सैनिकांनी त्याला पकडलं आणि रामचंद्रासमोर आणून उपस्थित केलं. शुक म्हणायला लागला की मी राजदूत आहे, राजदूत अवध्य असतो, तेव्हा मला तुम्ही मारता कामा नये. रामचंद्र म्हणाले अजिबात मारणार नाही, तुला आम्ही मुक्त करतो. ज्या कामासाठी तुला रावणाने पाठवलं आहे ते काम पूर्ण करण्यासाठी आम्हीच तुला मदत करतो. त्याला सांगितलं की सगळं सैन्य याला दाखवून द्या, आणि शुकाला सांगितलं की आमच्या सैन्य सामर्थ्याची यथायोग्य कल्पना रावणाला दे, आम्ही काही लपून ठेवलं नाही तुझ्यापासून. आणि शुकाला परत पाठवलं आणि युद्ध सुरू झालं. रावणाचा सेनापती होता प्रहस्त. युद्धाला सुरुवात झाली. मित्रांनो, या युद्धाचं वैशिष्ट्य अनन्यसाधारण आहे. तुम्हाला सांगतो, या युद्धाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी तुमच्या माझ्या इतिहासातलं हे पहिलं युद्ध आहे ज्या युद्धामध्ये भारताच्या सैन्याने स्वतःच्या देशाच्या सीमा उल्लंघून परदेशावर स्वारी केली होती, आणि त्या ठिकाणी ते युद्ध छेडलेलं होतं. भारताला सवय अशी भूमी जास्ती असल्यामुळे शक्यतो शत्रूला आपल्या इथे आमंत्रण द्यायचं, युद्ध आपल्या इथेच खेळायचं. नुकसान झालं तर आपल्या देशाचं होईल, पण बसल्या बसल्या घरच्या बायका मुलांना आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाचा पराभव पाहता येईल, त्यांचीही करमणूक होईल.
भारताला सवय अशी, हे पहिलं युद्ध की ज्या युद्धासाठी भारताने सीमोल्लंघन केलं, दुसऱ्या देशावर स्वारी केली आणि त्या देशामध्ये युद्ध छेडलं. या युद्धाचं दुसरं वैशिष्ट्य असं होतं, हे खऱ्या अर्थाने पहिलं आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं युद्ध होतं. या युद्धाचं तिसरं वैशिष्ट्य असं होतं की या युद्धामध्ये व्यापलेलं जे युद्धक्षेत्र होतं, इतकं विशाल युद्धक्षेत्र तत्पूर्वी आणि त्यानंतरच्या युद्धामध्ये वापरलं गेलेलंच नव्हतं. या युद्धाचं चौथं वैशिष्ट्य असं होतं, की या युद्धामध्ये जितके दिवस लागलेत तितका काळ तत्पूर्वी आणि त्यानंतर झालेल्या युद्धामध्ये लागलाच. राम रावण युद्धाच्या अगोदर दाशराज्ञ युद्ध झालं. ते युद्ध फक्त 10 रात्री चाललं. राम रावणाच्या युद्धानंतर भारतीय युद्ध झालं. ते युद्ध 18 दिवस चाललं. राम रावणांचं युद्ध मित्रांनो 85 दिवसपर्यंत चाललेलं होतं, जवळजवळ 3 महिने. केवढी प्रचंड तयारी करावी लागली असेल रामचंद्राला, आपण लक्षात घ्या. 3 महिने परदेशामध्ये ठाण मांडून राहायचं. शस्त्राचा पुरवठा, धान्याचा पुरवठा कमी पडू द्यायचा नाही, त्याही पेक्षा आपल्या सैन्याला मनोधैर्याचा पुरवठा कमी पडू द्यायचा नाही. केवढी दक्षता घ्यावी लागली असेल रामचंद्राला. 3 महिनेपर्यंत 85 दिवसपर्यंत हे युद्ध चाललेलं होतं. हे या युद्धाचं चौथं वैशिष्ट्य. या युद्धाचं 5वं वैशिष्ट्य असं आहे की हे शेवटपर्यंत विषमयुद्ध होतं. राम पदाती होता आणि रावण रथारूढ होता. विषमयुद्ध होता. राम उभा होता जमिनीवर, रावण रथामध्ये होता. 84 दिवसपर्यंत विषमयुद्ध चाललेलं होतं. आणि मित्रांनो, हे सगळे जे देव आहेत ना आपले, ज्यांची आपण पूजा करतो आणि त्यांना नवस करतो, जगातल्या पहिल्या महाकाव्यातलं यांचं जे दर्शन आहे ना, तुम्हाला सांगतो अत्यंत भेकड, अगदी क्लास 1 भेकड. 84 दिवसपर्यंत इंद्राच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देव समूह हा तटस्थपणे या युद्धाचं निरीक्षण करीत होता. तटस्थपणे 84व्या दिवशी असं दिसलं की रामाने रावणाचं पारिपत्य केलेलं आहे, पराभव केलेला आहे. रामाने रावणावर बाणांचा वर्षाव केला, त्याचा रथ मोडला, त्याचा मुकुट खाली पडला आणि बाणाने त्याचं शरीर इतकं विंधून टाकलंय की रावण मूर्छित पडला. राम इतका उदार. रावण सावध झाल्यानंतर पुन्हा रामचंद्रावर धावून आला. तेव्हा शांतपणे त्याने त्याला सल्ला दिला की घाई नको, घरी परत जा, जखमांवर औषधोपचार करून घे, विश्रांती घे, उद्या पुन्हा ये, मी इथे आहेच. हा रामचंद्राचा पराक्रम प्रगट झालेला पाहिला आणि मग देवांचा राजा असणाऱ्या इंद्राला जाणीव झाली की बिचारा पायी लढतोय हो. आणि म्हणून 85व्या दिवशी इंद्राने आपला स्वतःचा रथ मातलीला बरोबर देऊन रामचंद्राच्या मदतीकरता पाठवला. 85व्या दिवशी, ज्या दिवशी युद्ध संपलं तोपर्यंत देव तटस्थ होते, अत्यंत केअरफुली वॉच करत होते. सारखी भीती की आपली सिंपथी रामाच्या पक्षाला आहे असा रावणाला डाऊट जरी आला तर केवढी इमर्जन्सी. शेवटपर्यंत तसे बसले होते. शेवटच्या दिवशी रथ पाठवला. रामाने त्या रथाचं स्वागत केलं, त्या रथाला प्रदक्षिणा घातली, रथामध्ये चढून बसलेत आणि अगस्ती ऋषींनी दिलेल्या आदित्य हृदय स्तोत्राचं पठण केलं. आणि पठण केल्यानंतर त्यानंतर रामचंद्राने रावणाला बाण मारला. रावण गतप्राण झाला. राम रावणाचं युद्ध संपलं. मित्रांनो, लहानपणी प्रयोग शिकताना व्याकरणामध्ये आपण भावे प्रयोगाचं उदाहरण म्हणून नेहमी पाठ केलेलं असतं, रामाने रावणाला मारिले. इतकं सोपं वाटतं आपल्याला ते की काहीच काम करावं लागलं नाही रामाला. फक्त मनामध्ये विचार आला, रावणाला मारून टाकलं. राम जरी असला तरी त्याला किती कष्ट पडलेत हे तुम्हाला आत्ताच्या विवेचनावरून कळेल. त्याला विचारायला अयोध्येपासून किष्किंधेपर्यंत यावं लागलं. किष्किंधेला एक करार करावा लागला. किष्किंधेपासून लंकेपर्यंत जावं लागलं. ते लंकेपर्यंत जाण्यामध्ये सुद्धा किती अडथळे होते, ते सगळे पार पाडून रामचंद्रांनी 85 दिवसपर्यंत सगळ्यांचं मनोधैर्य टिकवून युद्ध केलं. मी म्हणालो अयोध्येची त्याला मदत झाली नाही. वर्णन असं आहे की राम रावण युद्धाची शक्यता लक्षात घेऊन रामाच्या मदतीला जाण्यासाठी भरताने आपल्या सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केली. तोपर्यंत राम लंकेचं पारिपत्य करून परतीच्या प्रवासाला निघालेला होता. संपूर्ण सैन्य रामचंद्राला किष्किंधेचं लाभलं होतं.
याचं कारण त्यांनी ते सुरक्षित ठेवलेलं होतं आणि फक्त त्यांचा नेता तेवढा उडवलेला होता आणि तो नेता उडवणं कपटामुळे शक्य झालं. म्हणून पुन्हा एकदा ती विधानं करण्याची परवानगी घेतो. रामाने वालीचा वध केला हे चांगलं झालं. रामाने वालीचा वध कपटाने केला हे अत्यंत शहाणपणाचं कृत्य झालं. आणि रामाने वालीवधाचं जे समर्थन केलं त्यासारखं राजकीय मुत्सद्देगिरीचं दुसरं उत्तर नाही. आपण लक्षात घ्या, तुमचं माझं व्यावहारिक सत्य वेगळं असतं आणि राजकीय सत्य वेगळं असतं. त्या प्रकाराच्या यशानंतर राजकीय सत्य निर्णित होत असतं हे आपण लक्षात घ्या. हैदराबादवर आपण स्वारी केली याचं कारण तिथल्या प्रजेनी आपल्याला आमंत्रण दिलेलं होतं आणि श्रीनगरमध्ये आपण स्वारी केली याचं कारण तिथल्या राजांनी आपल्याला आमंत्रण दिलेलं होतं. कोण आमंत्रण देतो हा प्रश्न गौण असतो. स्वारी केली जाणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे ती केली जाणं आवश्यक आहे. केली गेली आणि एकदाचं त्या ठिकाणी आपण जय संपादन केला की त्यानंतर प्रस्थापित होतं ते राजकीय सत्य हे चिरंतन राहत असतं इतिहासामध्ये. मी आपल्याला म्हणालो, रामचंद्राला अवतारी पुरुष म्हटलं तर तुमच्या माझ्या भाविकतेला त्यांनी केलेलं हे कपट पटण्याजोगं नसतं. पण राम हा राजपुरुष होता हे लक्षात घेतलं की त्याला हे सगळं करणं प्राप्त होतं. तो परमेश्वराचा अवतार आहे एवढं मानलं तर रामचंद्राला लंकेपर्यंत जाण्याची गरजच नाही. नुसत्या भ्रुकुटी भुंगाने तो बसल्या जागीच रावणाचं सगळं साम्राज्य भस्मसात करू शकला असता. पण सामान्य माणसासारख्या रामचंद्राला इतके क्लेश घ्यावे लागलेत याचं कारणच असं की राम हा राजपुरुष होता. तुमची माझी श्रद्धा आणि घडलेला जो इतिहास आहे वास्तव त्याची तडजोड करायची झाली तर आपल्याला असं म्हणता येईल की रामचंद्र परमेश्वर होते, परंतु एका विशिष्ट कार्याकरता त्यांनी पुरुषी देहाचा स्वीकार केलेला होता. पुरुषी देहाचा स्वीकार केल्यामुळे मानवी देहाच्या ज्या यातना असतात आणि कष्ट असतात ते त्याला भोगणं प्राप्त होतं असं आपल्याला जास्तीत जास्त सांगता येईल. तेव्हा रामाने वालीवधाचं केलेलं जे स्पष्टीकरण होतं त्यामध्ये राजकीय सत्य होतं आणि तेच चिरंतन होत असतं हे आपण लक्षात घ्या. तेव्हा पुन्हा एकदा सांगतो, रामाने वालीचा वध केला नसता, तो कपटाने केला नसता आणि त्याचं तसं समर्थन दिलं नसतं तर रामाला किष्किंधेच्या सैन्याचा लाभ झाला नसता. किष्किंधेच्या सैन्याचा लाभ झाला नसता तर लंकेचं पारिपत्य करता आलं नसतं. लंकेचं पारिपत्य आणि रावणाचं वध जर रामचंद्राने केला नसता तर वाल्मिकीने रामायणात लिहिलं नसतं आणि वाल्मिकीने रामायण लिहिलं नसतं तर मी तरी हे व्याख्यान कशाला दिलं असतं. त्यामुळे या सगळ्यांचं श्रेय वालीच्या कपटाने केलेल्या वधाला अर्पण करून मी आपल्याला धन्यवाद.